असे व्यक्ती आहात का जो सगळ्यांपेक्षा काहीतरी वेगळं विचार करत असतो, ज्याला क्राऊड फॉलो करायला कधीच आवडत नाही, तर स्वतःलाच एक नवीन मार्ग बनवायला आवडतो? लोक असं म्हणतात की तुम्ही वेगळे आहात, कधी कधी तर असं वाटतं की तुम्ही स्ट्रेंज आहात. पण खरं म्हणजे तुम्ही ना पुढच्या काळाचा नेहमी विचार करत असता. तुमचं माइंड काही साधं नाही आहे, ते नेहमी फ्युचर पाहत असतं. आणि म्हणूनच तुम्ही काही साधे नाही आहात, तर तुम्ही वेगळे आहात कारण तुम्ही कुंभ राशीचे आहात. आज मी तुम्हाला तुमच्यामधीलच त्या शक्तीची ओळख करून देणार आहे, जी शक्ती तुम्हाला इतर व्यक्तींपेक्षा, बाकींपेक्षा खूप वेगळं बनवते. आता पहा, कुंभ राशीचा स्वभाव म्हणजे इनोव्हेशन, फ्रीडम आणि इंटेलिजन्स या तिन्हींचा संगम आहे. कुंभ राशी म्हणजे भविष्यामध्ये जगणारे लोक. तुमच्या राशीचा स्वामी आहे शनी महाराज आणि म्हणूनच तुम्ही नेहमी युनिक विचार करतात, तुम्ही नेहमी वेगळे असता. तुम्हाला तुमचं फ्रीडम खूपच महत्त्वाचं आहे आणि विशेष करून तुम्हाला ना समाजासाठी काहीतरी करण्याची खूप स्ट्रॉंग इच्छा असते आणि तुम्ही ते करत पण असतात. आता इतर व्यक्तीसाठी तुम्ही कसे आहात तर पहा, तुम्ही इंडिपेंडंट आहात, क्रिएटिव्ह आहात, इंटेलिजंट आहात आणि विशेष करून तुम्ही एक विजनरी आहात. एक वेगळं विजन तुम्ही पाहत असतात. जी सामान्य लोक विचार करतात त्याच्या पलीकडे जाऊन तुम्ही काहीतरी वेगळं पाहत असतात आणि त्याच्यामुळेच तुमची जी संशोधक वृत्ती आहे, तुम्ही संशोधन करण्यामध्ये खूप सफल राहतात. तुमच्या जीवनामध्ये काहीतरी नवीन तुम्ही शोधत असता नेहमी आणि ते तुम्हाला सापडतं पण. आता तुमची खरी ओळख काय आहे तर तुम्ही नेहमी आउट ऑफ बॉक्स असे विचार करत असतात. सोशल माइंडेड आहात. तुमचं नेचर असे खूप हटके असतं, जे इतरांना भावत नाही आणि तुमचं ॲप्रोच नेहमी लॉजिकल असतो. तुम्ही खूप तर्क आणि बुद्धीने विचार करतात, खूप खोलात जाऊन चिकित्सक वृत्तीने तुम्ही विचार करता. तुमच्यामध्ये कधी कधी इमोशनल डिस्टन्स खूप राहतं. आता ज्या कोणा व्यक्तीचे कुंभ राशीचे जोडीदार असतील त्यांनी हे नक्कीच अनुभवलेलं असणार आहे. असेल तर कमेंटमध्ये मला जरूर सांगा. कधी कधी खूप ओव्हर थिंक करता आणि कधी कधी काय होतं, तुम्हाला ना इतर व्यक्तींपासून खूप डिटॅच्ड वाटतं, एकटे असल्यासारखं वाटतं. कारण हे सगळं तुमच्यासोबत का होतं तर पहा, कुंभ राशीचे जे व्यक्ती आहेत ते सध्यासाठी कधीच जगत नाहीत, तर ते जगत असतात भविष्यासाठी. आता तुमच्यामधील काही हिडन नेचर आहे जे कोणालाच माहिती नसतं. लोकांना तुमच्याबद्दल काय वाटतं तर तुम्ही खूप थंड आहात असं वाटतं, परंतु तुम्ही ना इमोशनली खूप कंट्रोल्ड असता. लोकांना असंही वाटतं की तुम्ही खूप वियर्ड आहात, परंतु तुम्ही ना युनिक असता. लोकांना असंही वाटतं की तुम्ही खूप डिटॅच्ड आहात, परंतु तुम्ही ना नेहमी इंडिपेंडंट असता. तुम्ही क्राऊडमध्ये कधीच मिसळत नाहीत, कारण तुम्ही क्राऊड बदलतात. आता कुंभ राशीचे व्यक्ती हे प्रेमामध्ये कसे असतील पहा, त्यांचं प्रेम म्हणजे एक फ्रेंडशिप आणि फ्रीडम असतं. आणि कुंभ राशीचं प्रेम म्हणजे फ्रेंडशिप, इंडिपेंडन्स, अंडरस्टँडिंग आणि स्पेस देणं. हे खूप महत्त्वाचं आहे त्यांच्या जीवनामध्ये. आता तुमचं प्रेम करण्याची किंवा व्यक्त करण्याची पद्धत कशी आहे तर तुम्ही तुमच्या पार्टनरला ना फ्रेंडसारखं ट्रीट करता, त्यांना फ्रीडम देता प्रत्येक गोष्टीमध्ये, कारण तुम्हाला स्वतःला फ्रीडम हवं असतं. आणि एक बॉन्डिंग ठेवता, अंडरस्टँडिंग ठेवता दोघांमध्ये. त्याच्यामुळे काय होतं, तुमचं नातं एक वेगळ्याच लेवलला जातं. नक्कीच तुमचा जर कोणी पार्टनर कुंभ राशीचा असेल तर तुम्ही कनेक्ट झालेले असणार आहात, तर कमेंटमध्ये मला जरूर सांगा. आणि तुमच्या पार्टनरकडनं काय अपेक्षा असते हो, तुम्हाला काय हवं असतं तर एक स्पेस हवा असतो, एक डीप बॉन्डिंग हवं असतं, कनेक्शन हवं असतं आणि ट्रस्ट हवं असतं. पण प्रॉब्लेम येतो कुठे तर तुम्ही इमोशनली एक्सप्रेस खूप कमी करतात. तुम्ही तुमचं मनातील गोष्ट बोलून कधीच दाखवत नाहीत. मग त्याच्यामुळं समोरचा तुमचा जोडीदार जो आहे तो मिसअंडरस्टँड करतो तुम्हाला. कधी कधी कमिटमेंटमध्ये डिले करतात तुम्ही आणि कधी कधी डिटॅच असल्यासारखं वाटतं तुमच्या पार्टनरला तुमच्याकडून. सो ह्या सगळ्या गोष्टींमुळे त्यांचा गैरसमज खूप वाढीस जातो. कसं आहे ना, तुम्ही प्रेमात हरवत नाहीत, तर तुम्ही त्या प्रेमामध्ये ना स्वतःला शोधत असता. आता लग्नासाठी विचार करत असाल तर काही शत्रू राशी आहेत जे मी तुम्हाला सांगते, कारण लग्नासाठी विचार करत असाल तर अजून एकदा विचार करा. ह्या राशींसोबत शक्यतो लग्न टाळा किंवा कोणते व्यवहार असतील तर ते टाळा, कारण यांच्यासोबत तुमचं जमणार नाही. जशा की काही राशी आहेत वृषभ, कर्क आणि वृश्चिक रास.
कारण या राशीच्या व्यक्तींना कंट्रोल हवं असतं आणि तुम्हाला हवं असतं फ्रीडम. सो तुमचं त्यांच्यासोबत कधीच पटणार नाही. सो विचार करू शकता. आता याचप्रमाणे काही मित्र राशी आहेत. लग्नासाठी विचार करत असाल तर डोळे झाकून लग्न करू शकता, कारण ते तुमच्यासोबत 100% कम्पॅटेबल आहेत. जसे की मिथुन, तूळ आणि धनु राशी. ह्या 3 राशीच्या व्यक्ती तुमच्यासोबत कम्प्लिटली फ्रेंडली आहेत, कम्पॅटेबल आहेत. नक्कीच कोणताही व्यवहार असेल करू शकतात, पार्टनरशिपमध्ये बिझनेस करू शकतात, लग्न करू शकतात. कारण हे जे व्यक्ती आहेत ते तुमच्या विचारांना समजतात. आता काही कुंभ राशीसाठी मी शुभ घटक सांगणार आहे. तुमच्यासाठी शुभ रंग आहे निळा आणि जांभळा. शुभ वार आहे शनिवार. शुभ दिशा आहे पश्चिम दिशा. शुभ अंक आहे 4 आणि 8. शनिवारी जर तुम्ही मेडिटेशन करत असणार आहात तर नक्कीच तुमचं जे क्लॅरिटी आहे, तुमचे जे विचार आहेत ते अजून पक्के होतात. हा एक छोटासा सल्ला तुमच्यासाठी. आता तुम्ही करिअर कोठे करावं की जिथे तुम्हाला 100% यश मिळेल? तर पहिलं आहे IT टेक्नॉलॉजी, रिसर्च सायन्स, सोशल वर्क, ॲस्ट्रॉलॉजी, स्पिरिच्युअल वर्ल्ड, इनोव्हेशन आणि स्टार्टअप बिझनेस कोणताही असेल. जे काही नवीन शिकायचं आहे त्या क्षेत्रामध्ये तुम्ही नक्कीच काम करू शकतात. आता याच क्षेत्रामध्ये का? तर याची पण काही कारणं आहेत. तुम्ही नेहमी वेगळं विचार करत असता. विशेष करून तुम्ही नेहमी फ्युचर प्लॅनिंग करत असता आणि तुम्ही बदल क्रिएट करत असतात कोणत्याही कामामध्ये. तुम्ही फक्त काम करत नाही तर तुम्ही तिथे रिव्हॉल्युशन करत असता किंवा घडवत असतात. आता तुमची आर्थिक स्थिती कशी असणार आहे पहा. कुंभ राशीचे व्यक्ती फायनान्समध्ये कसे असतात? तुम्हाला पैसा तर येतो परंतु तो इरेग्युलर येतो. तुम्हाला नियमितपणे पैसे येत नाहीत. एखादं नवीन इनोव्हेशन जर तुम्ही करत असाल तर त्याच्यामधून जास्त अर्निंग तुम्ही मिळवू शकता. तुम्हाला पारंपरिक मार्ग कधीच आवडत नाही पैसे मिळवण्यासाठी. तुम्ही काहीतरी नवीन शोधत असता. नक्कीच तुम्हाला पण ह्या गोष्टी क्लिक झाल्या असतील तर मला कमेंटमध्ये जरूर सांगा की तुम्हाला कोणता बिझनेस आवडतो करायला किंवा तुम्ही कोणत्या क्षेत्रामध्ये काम करत आहात आणि 100% ते काहीतरी नवीनच असणार आहे. आता तुमच्या काही स्ट्रेंथ पण आहेत, जसं की तुम्ही एक युनिक आयडियामधून भरपूर पैसे कमवतात जे कोणाच्याही दुसऱ्यांच्या डोक्यामध्ये पण येत नाहीत. तुम्ही लॉंग टर्म ग्रोथ निवडत असता नेहमी. परंतु काही विकनेसेस पण आहेत, जसं तुमची कन्सिस्टन्सी कमी असते. प्लॅनिंग तुम्ही जास्त करत नाही फायनान्सबाबत. त्याच्यामुळं कधीकधी फायनान्सबाबत अडथळे पण येतात, अडचणी पण येतात. तुम्ही कधीच सामान्य मार्गाने श्रीमंत होत नाही तर तुम्ही ना एक वेगळ्याच मार्गाने आयुष्यामध्ये सर्व काही मिळवता, श्रीमंत होता, जे तुम्हाला पाहिजे आहे ते. आता आरोग्याबाबत तुम्हाला काळजी घ्यावयाची आहेत आणि ते म्हणजे नर्वस सिस्टीमबद्दल काही त्रास होऊ शकतो. तुम्हाला मणक्याचे वगैरे आजार होऊ शकतात तर त्याची काळजी घ्या. स्ट्रेस असेल, स्लीप इश्यूज असतील, कारण सतत विचार केल्यामुळं तुमच्यात मानसिक बॅलन्स बिघडू शकतं. म्हणजे खूप विचार केल्यामुळं स्ट्रेस येऊ शकते. झोपेचे प्रॉब्लेम्स तुम्हाला होऊ शकतात. तुम्हाला तुमचं माइंड शांत ठेवायचं आहे. त्याच्यासाठी तुम्हाला मेडिटेशन पण करायचं आहे. जर तुम्ही तुमचं माइंड शांत ठेवलात तर तुम्ही अनस्टॉपेबल आहात. हे पण लक्षात ठेवा. तुमचे काही हिडन सुपर पॉवर आहेत जे अजूनपर्यंत कोणाला माहिती नाही, कदाचित तुम्हालाही माहिती नाही आहे. जसे की तुम्ही नेहमी फ्युचर पाहत असता, तुम्ही नेहमी समाज बदलण्याचा प्रयत्न करता आणि तुम्ही ट्रेंड सेट करत असता. प्रत्येक वेळी नवीन काहीतरी ट्रेंड तुमचं असतं, कारण तुम्ही साधे नाही तर तुम्ही एक बदल आहात. जर तुम्ही कुंभ राशीचे असाल तर तुम्ही वेगळे नाही आहात, तुम्ही युनिक आहात, तुम्ही स्पेशल आहात. तुम्ही नियम कधीच पाळत नाहीत कारण तुम्ही नेहमी स्वतःचे नियम स्वतः बनवतात किंवा जे नियम आहेत त्याच्यामध्ये तुम्ही बदल करतात. जर तुम्हाला माझी ही माहिती आवडली असेल, तुम्ही क्लिक झाला असाल, तुम्हाला कोणती गोष्ट कनेक्ट झाली असेल तर मला कमेंटमध्ये जरूर सांगायचं आहे. लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. आता आपण भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. पण तत्पूर्वी तुम्हाला जर काही प्रॉब्लेम्स असतील, अडचणी असतील तुमच्या जीवनामध्ये तर खालील दिलेल्या क्रमांकावर नक्कीच माझ्यासोबत तुम्ही संपर्क साधू शकता. ओम नमः शिवाय. हर हर महादेव.